आपल्याकडे सर आलेत, तर सरांना काय त्रास होता काय नाही आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात. त्यांना 24 तासाच्या आत ऑपरेशन करा म्हणून एका डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण आपल्या उपचार पद्धतीच्या नंतर सरांमध्ये काय बदल पडला, का आहे का नाही, आपण एकदा सरांकडनंच जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम सर तुमचं नाव काय सांगा? माझं नाव रमेश गुणवंत दुधबाते आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुन्हाळे येथे शिक्षक आहे. बरं सर, तुमचं गाव वगैरे? माझं गाव औराद आहे, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बरं, तुम्ही आपल्याकडे आलो होतं त्यावेळेस तुमची काय कंडिशन होती सर? ज्यावेळेस मी तुमच्याकडे आलो त्यावेळेस मला व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं. पूर्ण कमरेतून वाकलेला होतो मी. पण आज तुमच्या या थेरपीनं आणि या 7 दिवसाच्या उपचारानंतर मला जवळजवळ 80 ते 85% फरक पडलेला आहे. आणि मी सरळ चालू शकतोय आता. कमीत कमी 50 पावलं तरी साधारणतः रोज चालता येते आता. म्हणजे 1 किलोमीटर अर्धा 1 किलोमीटर किलोमीटर पण चालू शकतो मी आता सध्या. चालू कारण शकतो. मला भरपूर आराम मिळाला. आपल्याकडे आलो होतो तेव्हा आता 1-2 पावलं तर टाकू शकत होतो का? नाही सर, मला 2 पावलं सुद्धा चालता येत नव्हतं खरं. बरं, तुम्ही म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी वगैरे काय सांगितलं होतं आधीच्या? कुठे दाखवलं होतं? मी सोलापूर, मला MRI वगैरे केल्यानंतर ऑपरेशन करावं लागेल असं सांगितले होते. किती वेळात ऑपरेशन करा म्हणले? 24 तासाच्या आत ऑपरेशन केलेलं बरं आहे म्हणले होते. बरं कारण 2 नस ब्लॉक झालेले आहेत असं सांगितले होते बरं, कमरामधल्या? कमरामध्ये. बरं, मग आपल्या उपचाराच्या नंतर तुम्ही ऑपरेशन न करता आपल्याकडे आलात. हो, मग आता तुम्ही समाधानी आहात का? तुमचे ऑपरेशन वगैरे टळल्यासारखं वाटते का नाही तुम्हाला? वाटते सर मला. तुमच्या थेरपीमुळं आणि तुमच्या या दिलेल्या उपचारामुळं आज मला ऑपरेशनची गरज नाही असं सध्या तरी मला वाटत आहे. बरं, खूप चांगला फरक पडलेला आहे. बरं, तुम्ही आपल्या उपचाराने वगैरे समाधानी आहात? हो सर, समाधानी आहे. म्हणजे तुमच्या या उपचाराच्या नंतर म्हणजे तुमच्यामध्ये काय काय बदल झाला? म्हणजे आधी काय त्रास होता, आता काय त्रास नाहीये सर तुम्हाला? मला या अगोदर भरपूर त्रास होता सर. मला चालता 2 पावलं सुद्धा मी घरात चालू शकत नव्हतो किंवा उठवताना सुद्धा मला घरच्याचा आधार घ्यावा लागत होता. पण आता तुमच्या उपचारानंतर मला कोणाचाही आधार घ्यावा लागत नाही आणि मी चालू शकतो. किमान रोज 1 किलोमीटर तरी चालू शकते सकाळी. बरं, चालेल. हो सर. धन्यवाद.